डॉलीबाई ते बरं झालं तुम्ही आलात, मी तुमचीच वाट बघत होते. ते तुम्ही आपल्याला फोन करून बोलवलं ना, काही काम होतं काय? हो ना, हे सगळं आई शपथ, एक नंबर, एकदम छान आहे होय. हा? आवडलं ना तुम्हाला? थँक गॉड. हा म्हणजे काय, पण एवढं कशाला? तुम्ही पण काय आता डॉलीबाई. ओ कशाला म्हणजे काय? DS न द्यायला. ऑफकोर्स त्यांनी मला बुके नाही का पाठवला. आणि तुम्हाला माहितीये का, ज्या फुलांची मला ॲलर्जी आहे ना, ती फुलं अजिबात पाठवली नाही. असा वेगळाच बुके पाठवला, खूपच छान. सो मला असं वाटलं की मी पण रिटर्न गिफ्ट द्यायला पाहिजे ना. हा बरोबर. म्हणून या सगळ्या वस्तू आणल्या. कशा आहेत म्हणजे एकदम त्यांच्या पर्सनॅलिटीला सूट होतील अशा आहेत ना. डॉलीबाई गिफ्टचं काय, हाय का नाही काय, त्यापेक्षा कोण देतं ना हे महत्वाचं ना. आता तुम्ही काय पण दिलं तरी ते त्यांना आवडणारच ना. तुम्हाला माहितीये का, मला ना असे क्लासी लोक आवडतात. म्हणजे पुरुष कसे पाहिजे तसे रॉयल, जेंटल. हो ना. हा डॉलीबाई, पण आता इथे आपण काय करायचं? तुम्ही हे सगळं पॅक करायचं. म्हणजे मागच्या वेळेला तुम्ही मला गिफ्ट दिलं होतं, आठवतंय का? मला नाही माहिती ते पॅकिंग तुम्ही घरी केलं होतं की कुठून बाहेरून करून आणलं होतं, पण तसं आर्टिस्टिक पॅकिंग मला हवं. तुमची इच्छा आहे की नाही की आम्ही दोघांनी एकत्र यायला पाहिजे म्हणून? हो बरोबर. हो घ्या ना प्लीज. तुम्ही काय पण पाठवलं तर ते त्यांना चांगलंच वाटेल, आवडणारच ना. आणि लवकर आणून द्या. हा हे हा जा ना, लवकर पॅकिंग करून आणा. तुम्हाला सगळ्यांना पाठीवर चढवायला पाहिजे. अरे पण केला काय आम्ही? अरे काय नाही केलं ते विचारा. मग काय नाही हे सत्य, आता काय नाही केलं विचारलं ना तर आईशा पण सांगतो हे टेबल आहे ते डोक्यात घालून तुझ्या. अरे काय आपल्याला कुठल्या कुठल्या नावाने डॉलीबाईना फोन करायला लावता रे? माहितीये काय झालं त्याचं? ते काय झालं? काय झालं? अरे डॉलीबाईना ना तो डॉक्टर DS आवडायला लागलाय. ए देवा, मग तू टेन्शन काय घेतो? अरे तू विसरतोयस, देवाई तूच आहेस आणि DS तूच. बरोबर. मग ह्याचं काय करायचं आपण? हे 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 काय हे आपण हे राधाला ना असं दुसरीच असतं ना असं पाठवायचं लावून. हे अरे परफ्यूमची आपल्याला ॲलर्जी माहिती आहे ना तुम्हाला. त्याच्यानंतर हे काय करायचं? हे काय कानातले वगैरे काय आपल्यासाठी? हे हा काय तुम्ही पण रे. अरे डॉलीबाईंना ना तो DS आवडतो. कुठला? हा असा असा बेल्ट वापरणारा. आपण हे बघा, हे असे रंगीबिरंगी बेल्ट वापरणारे आहोत. काय करणार? अरे काय तुम्हाला कळतंय काय होतं ते? अरे डॉलीबाईंना आवडेल काय हे? कबीर, येस मॅम. मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. बोला ना, काय झालं? राधा डोंट वरी, ती तिच्या रूम मध्ये. काय झालं? नक्की ना? हो बस ना जरा. बोल ना, काय झालं? म्हणजे मला कळतच नाहीये कुठून सुरुवात करू. गाई, एवढा काय विचार करतेस? जे मनात आहे ते सगळं सांगून टाक ना. हा म्हणजे मी तुझ्या बरोबर आहे ना सगळ्या गोष्टी शेअर करते. हा सगळ्या म्हणजे सगळ्या. म्हणजे आता रिसेंटली बघ ना, असं मला माझ्या लाईफ पार्टनर विषयी काय वाटतंय, माझ्या मनात काय भावना आहेत, मी सगळं 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 तुला सांगते. ऑफकोर्स आई, पण त्याचं काय? याच संदर्भात मला काहीतरी सांगायचंय तुला. येस येस, प्लीज कॅरी ऑन. असं 2-4 वेळा DS बरोबर मी फोनवर बोललीये आणि आता व्हिडिओ कॉल पण झाला एक. तर ह्या सगळ्यावरून ना मला त्यांच्याविषयी थोडंसं पॉझिटिव्ह वाटतंय. खरंच? वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स. ग्रेट ग्रेट आई, ग्रेट. काय झालं, तू अशी का बघतेस? हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे ना. म्हणजे असा कसा वागतोयस तू? म्हणजे सतत देवा 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 करणारा तू, मी आता देवा सोडून DS नाव घेतेय तर तुला काहीच वाटत नाहीये? अपसेट तर झालाच नाहीयेस तू? इनफॅक्ट सुपर एक्साइटेड आहे. नाही, त्याचं काय आहे ना, म्हणजे हे बघ, जर तुला देवा आवडला असता ना तर मला खूपच आनंद झाला असता. माझा खरा आनंद ना तुझा एकटेपणा संपणार आहे ह्यात आहे. आणि एनिवे DS ही चांगले आहेत.
आणि तू चारी बाजूनी विचार केलाच असशील ना, सो नक्की हेच कारण आहे ना? डेफिनेटली दुसरं काय कारण असणार. मॅम, तुम्ही खुश तर आम्ही खुश. तुमची चॉईस ती आमची चॉईस. देवाला सिलेक्ट न करता तुम्ही DS ला सिलेक्ट केलं. आय हॅव नो प्रॉब्लेम. थँक्यू. तिच्या आता आपल्याला काय वाटलं होता आणि काय चाललंय हे? अरे भाई तू कशाला टेन्शन घेतो. आपण काय बाजी हारलेलो नाही. अरे गेम आपणच जिंकणार. अरे कसला आपण गेम जिंकणार? हं? त्या डॉली बहिणा तो DS आवडतो, तो जाम शिकलेला आहे, एकदम लय हुशार आहे तो. आणि आपण अंगुठा छाप. शाळा पण आपण अर्ध्या वाजेवरनं सोडलेली आहे. हे बघ डॉली बहिणा DS आवडतो ना, तो हे असे भारीतले टाय वापरतो. आपण आयुष्यात कधी टाय वापरलाय? हे बघ डॉली बहिणा DS आवडतो ना, तो असे भारी भारीतले पाकिटं वापरतो. आणि आपण कुठल्या पण खिशात हात घाला, पैसे काढा, द्या, बस. हे काय यार, छे. कुठे तो DS आणि कुठे आपण हा देवा. अरे देवा आपण काहीतरी मार्ग काढू याच्यातनं. कशाला टेन्शन घेतो. तू मस्त राहा रे. ए अरे राधाबाई. अरे राधाबाई. राधा तुला बघून खूप बरं वाटलं. तू आली ना की मला पण लय आनंद होतो. आपल्याला लय बरं वाटतं. हो मग तर बरं झालं मी आले. नाही म्हणजे तुम्हा सर्वांचा आनंद डबल होईल ना. काय झालं? कारण एक गुड न्यूज आहे. पण त्याआधी तुम्ही सर्वांनी तोंड गोड करा. हा, आज मी आनंदात आहे ना, तर मी माझ्या हाताने तुम्हाला पेढे भरवणार. खा ना मनीष काका. हे घे गब्बर का. आकर सांगते हे घे सत्या. हा पण पेढा कशाबद्दल? सांगते ना. कारण आज मी खूप खुश आहे. गेले कित्येक दिवस मी एवढी आनंदात नसेन एवढी आज आहे. काय कारण असेल? ओळखा बरं. एने गेसेस? कारण मोनिका मॅम DS बाबतीत सिरियस झाल्यात. अरे वा भारी भारी आला. काय वकील. मस्त न्यूज आहे हे. काय झालं? हा तर आता डॉलीबाई खुश हे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ना. ते डॉलीबाईनं सांगा आपल्याकडनं ते काय म्हणतात ते पांडे काय कॉंग्रॅच्युलेशन. तेच ते. अच्छा, तुला एवढा आनंद झालाच आहे तर मग तू स्वतः ये आणि मॅमना अभिनंदन कर ना. नक्की झालाय ना आनंद? हा नाही म्हणजे मला आनंद झालाय तर मी कशी पेढे वाटतेय तसं तू येऊन अभिनंदन कर, एन्जॉय कर. आणि तुला ते बोलता येत नाही ना ते कर. कॉंग्रॅच्युलेशन. हा अरे तू कशाला एवढं मनाला लावून घेतो. ती राधाबाई कशी आहे माहिती आहे ना तुला. अरे सत्या माहिती आहे ना आपल्याला. पण ती जे काय बोलून गेली ना ते एकदम बराबर बोलून गेली. तर आपण डॉलीबाईंना काय देऊ शकतो ना, फक्त अभिनंदन देऊ शकतो बस. कबीर, कबीर, कबीर.
कबीर, कबीर, काय? अरे तू मला सरप्राईज देणार होतास ना, आणि असा काय झोपलायस इकडे? हे काय? तू काय जरा वेडा आहेस का कबीर? हो, हा? आय मीन मॅमची स्टोरी आता पुढे जाते ना. हा मग आय मीन ते काय तुझ्या घरचं कार्य थोडीच आहे. तसं नाही, डफर म्हणजे मॅमना एक चांगला पार्टनर मिळावा असं तुलाही वाटत होतच ना. सो आता तूही खुश असशीलच ना. अरे हो, पण हे सगळं इथे का केलंयस? आय मीन एक वेळ मोनिका मॅमच्या रूम मध्ये अशा ह्या पाकळ्या पसरवल्या असतात तर गोष्ट वेगळी होती. म्हणजे ते काय मिस्टर कबीर, बोला आता. म्हणजे बघा, आता मॅमची स्टोरी ट्रॅकवर आली आहे. सो सो अरे तुझं काय मध्येच? म्हणजे बघ, तुला डीएस आवडत नाही का? नाही नाही, बरोबर, ज्या गोष्टी मला आवडतात त्या तुला नाही आवडत. तसं नाहीये, उलट तुला जे आवडतं ना तेच मला आवडतं. नाही, अशा खूप गोष्टी आहेत. म्हणजे बघ, स्कॅम्बल डे जे मला अजिबात नाही आवडत पण तुला खूप आवडतं. अभ्यास मला खूप आवडतो पण तुला अजिबात नाही आवडत. आणि मला ब्लॅक कलर आवडतो आणि तुला व्हाईट. ऑपोजिट्स अट्रॅक्ट. म्हणजे आपण असे वेगवेगळे आहोत म्हणूनच जास्त इंटरेस्टिंग आहे ना आपली. व्हॉट? काही नाही, जाऊ दे. तुला ना सगळं असं समजावूनच सांगावं लागतं. तू मला म्हणतेस ना, खरी डफर तूच आहेस. डफर. ए सत्या, चल दे, चल लवकर दे, चल. बाई एवढा लास्ट आहे ते बघ. टू डिअर डीएस विथ लव, डॉली. अरे देवा, अरे काय करतो? अरे तसं गिफ्टवर लिहायचं असतं, पद्धत असते तशी. अरे पंडित, त्याच्यावर डॉली लिहिलंय. अरे हा, सॉरी सॉरी देवा, ते आपण मोनिका लिहायला होतो ना. आता डीएस थोडंच डॉलीबाईला डॉली बोलणार आहे. चला, आपल्याला सवयच नाही तसा विचार करायची, काय करणार. आतापर्यंत नव्हती, पण आता करायला लागणार ही सवय. आता आपल्याला हेच करायचंय. ए भाई, अरे असं काय बोलतो तू? आपल्याला ना बऱ्याच लोकांनी त्रास दिलाय, बऱ्याच लोकांनी दुखावलं, पण या इथे तेवढी तकलीफ नाही झाली रे. पण आता ना आपल्याला बहुतेक ना हारायची सवय करून घ्यायला लागणार आहे. आपण बघ ना, किती वेळ ट्राय मारला, पण जाऊ दे ना. सत्या, पांडे, ही नशीब आहे ना, एकदम डेंजर चीज आहे रे. कधी पलटी मारेल काय सांगता येत नाही. साला आपल्या नशिबाने ना तर पलटीवर पलटी मारायचं ठरवलंय. आपण तर आता हरतच चाललोय. हा देवा, जिंकायचं विसरत चाललंय का रे? ए देवा, अरे मी तुला असं कधीच पाहिलं नाही रे. हा भाई, काय तू काय पण काय बोलतो? आणि हारलो काय हारलो? भाई वाघ माहितीये ना तुला, त्याला जर लांब उडी मारायची असेल तर तो काय करतो? 2 पावलं मागे येतो. भाई आपण पण लांब उडी मारणार बघ तू. हा, अरे आत्ताच तू म्हणालास ना की नशीब लई डेंजर चीज आहे, कधीही पलटी मारू शकते. अरे मग याला पॉझिटिव्हली घे ना, आपण बाजी मारणार.
टेन्शन नॉट. अरे कोर्टात तर भल्या भल्या हरणाऱ्या केसेस एका पुराव्यामुळे जिंकलेल्या पाहिल्यात. भाई आपल्याला जे काय करायचं असेल ना ते सगळं करू आपण. बाजी आपलीच असणार. थँक्स भावानो. अरे तुम्ही नसतात ना तर आपलं काय झालं असतं रे. ही दोस्ती तुटायची नाही. हॅलो रे भावानो. हे पक्षी लावून टाकायचे पूर्ण आपल्याला बदलायला पाहिजे सगळे. हे एकदम चकाचक व्हायला पाहिजे. सगळ्या नक्षाच बदलून टाकायचं. हा, म्हणजे अहो, काय काय एकदम जाम व्हायला पाहिजे. अरे पांडे तू पण काय असं करतोस. हे बघ बाहेर जा त्या तिकडे आपला मांडव घालायचंय. मांडवाच्या त्या काय करायचं माहितीये त्या बायका असतात ना अशा ते मडकं घेऊन पाणी पडतात अशी मधनं ते फवारे पण येतात ते आपल्याला हवे त्या तिकडे. आणि काही करून आपल्याला ना ते सगळं तो मंडप येऊन चकाचक व्हायला पाहिजे. अरे पत्रिकांचं काय तुम्ही लक्ष देता की नाही रे. टाकतो देवा आजच टाकतो. हा. ते काय फक्त ते डीएसचे आणि डॉलीबाईचे डिटेल्स लागतील त्यासाठी. आणि हा ते काय पुतळा हवाय ना तुला. करतो बाई टेन्शन नको घेऊ तू. हा अहो, काय चाललंय माझं पण घर आहे कुणी मला सांगेल का? थांबव फोन लाव. हॅलो. हा ए चमन रंगील्या. हे बघ आपलं एक इम्पॉर्टंट काम आहे तुझ्याकडे. अरे कलर काम रे. अरे ती कामं सोडली आपण. हा ते बघ काय करायचा. ऐक केळीचे खांब नंतर अगोदर मंडप. डेकोरेशन एकदम एक क्लास पाहिजे आपल्याला. आणि ते झिरमिळ्या काय नको हा आपल्याला. हा ते पूजेसाठी सभा मंडप करतात त्याच्यातलं काय पण नको. एकदम हाय क्लास झालं पाहिजे सगळं एकदम. हा स्टॉप इट. हे पण वेळेवर येणार. माझं घर आहे. काय चाललंय हे सगळं तुमचं? मला कुणीतरी सांगेल का? अहो डॉलीबाई अहो लग्न घर आहे की नाही हे. तेव्हा कसं एकदम झॅक व्हायला पाहिजे. एकदम टेप टॉप व्हायला पाहिजे. जोरदार व्हायला पाहिजे. तुम्ही काय पण टेन्शन घेऊ नका. हे बघा तुम्ही सगळं आपल्यावर सोडा. आपण एक नंबर करून टाकू सगळं. हे बघा आपल्यामध्ये करार झालं की नाही. आपण तुमच्यासाठी पार्टनर शोधणार तुम्ही आपल्यासाठी पार्टनर शोधणार आहे की नाही. मग आपण तुमच्यासाठी एकदम मस्त की पार्टनर शोधला की नाही. आता पुढचं ना सगळं आपण मस्तपैकी करणार. हा वेळ लागलाय का तुम्हाला? आपलं हे ठरलं होतं की तुम्ही माझ्यासाठी जोडीदार शोधणार आणि मी तुमच्यासाठी. आता फक्त अर्ध काम पूर्ण झालंय. अजून मी तुमच्यासाठी जोडीदार शोधलेला नाहीये. मग शोधा ना डॉलीबाई. म्हणजे ते एकाच मांडवात ना 2 बार उडून जातील है ना. म्हणजे देवा तुम्ही खरंच मी सोडून दुसऱ्या कुणाशी लग्न करायला तयार आहात? चला. माझ्या ओठांवर कोणाचंही नाव असतं तरी माझ्या मनात फक्त एकच नाव आहे, देवा. प्रेमात नुसतं जिंकणं महत्वाचं नसतं, तर कधी कधी आपल्या हरण्यात पण आपल्या प्रेमाचं जिंकणं असतं.